पुण्यात पार पडलेल्या मराठी नाट्य संमेलनामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर नाव न घेता टीका केलेली होती। त्यासाठी फडणवीसांनी सिंहासन सिनेमाचा संदर्भ दिला होता। फडणवीसांच्या या टीकेवरून राजकीय वादाची तिसरी घंटा झालेली आहे। जब्बार पटेल दिग्दर्शित सिंहासन सिनेमाला 4.5 दशकं उलटून गेली आहेत, पण गेल्या 2 दिवसांपासून राज्याच्या राजकीय वर्तुळात या सिनेमाची चांगली चर्चा रंगली आहे। खरं तर पिंपरी चिंचवडच्या नाट्य संमेलनातून त्याला सुरुवात झाली। अभिनेते प्रशांत दामलेंनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना राजकीय नेते 365 दिवस आणि 24 तास नाटकं करतात अशी कोटी केली होती। तोच धागा पकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंचं नाव न घेता ही टीका केली होती। जसं मुख्यमंत्र्याच्या मानेला पट्टा दिसला की सिंहासन सिनेमा आम्हाला आठवतो। आताच्या मुख्यमंत्र्यांना पट्ट्याची गरज पडत नाही। मी कुणाबद्दल बोलतो हे सांगण्याची आवश्यकता देखील नाही। फडणवीसांनी ज्या सिंहासन सिनेमाचा उल्लेख केलाय तो सिनेमा तत्कालीन राजकीय परिस्थितीवर भाष्य करणारा होता। तसंच त्या सिनेमात अभिनेते अरुण सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांची भूमिका बजावली होती। त्यामध्ये सरनाईक यांच्या मानेला पट्टा असल्याचं दाखवण्यात आलं होतं। तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनाही मानेच्या दुखण्याला सामोरं जावं लागलं होतं। त्यामुळे ठाकरेंना बराच काळ मानेच्या पट्ट्याचा वापर करावा लागला होता। हाच संदर्भ देण्याकरता फडणवीसांनी सिंहासन सिनेमातील मुख्यमंत्र्यांच्या पात्राचा जाणीवपूर्वक उल्लेख केला। आता त्याला संजय राऊतांनी खरपूस शब्दात उत्तर दिलंय। त्यांच्या गळ्यात जो दिल्लीचा पट्टा बांधलेला आहे, सध्या मानेचा पट्टा हा एक आजार असतो। असे आजार अनेकांना होत असतात। अमित शाही आजारी असतात, मोदी आजारी पडू शकतात, पण त्या मानेच्या पट्ट्यापेक्षा त्यांच्या गळ्यात जो दिल्लीच्या गुलामीचा पट्टा घातलेला आहे ना, तो महाराष्ट्राला वेदना देणार आहे। या राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या गळ्यात एक पट्टा बांधला आहे आणि दिल्ली त्या पट्ट्याला खेळवत बसली। देवेंद्र फडणवीसांनी नाट्य संमेलनाच्या मंचावरून बोलताना 2019च्या राज्यातील सत्तांतर नाट्यावरूनही उद्धव ठाकरेंना चिमटा काढला होता। 2019 साली प्रयोग झाला, कट्यार पाठीत घुसली, काळजात नाही पाठीत घुसली। आणि मग 2022 साली आम्ही प्रयोग केला, आत्ता होती गेली कुठे। 2019 मध्ये दुसऱ्यांदा भाजप सेना युती तुटली होती, तर उद्धव ठाकरेंनी दोन्ही काँग्रेसच्या मदतीनं महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केलं होतं। त्यावरून फडणवीसांनी कट्यार काळजात घुसली या नाटकाचा उल्लेख करत ठाकरेंवर निशाणा साधला होता। तर फडणवीसांच्या त्या टीकेवर राऊतांनी पलटवार केलाय। त्यांना आता आयुष्यामध्ये 2024 नंतर नाटकं, एकांकिका हेच करायचं आहे, दुसरं काम काय त्यांना। रविवारी देवेंद्र फडणवीसांनी नाट्य संमेलनाच्या मंचावरून चांगलीच फटकेबाजी केली। त्यावरून आता राजकारण रंगलंय। पण लवकरच देशाच्या राजकीय मंचावर लोकसभा निवडणुकीची तिसरी घंटा वाजणार आहे। त्यामुळे आगामी काळात राजकीय नेत्यांची टोलेबाजी अशीच बघायला मिळेल यात शंका नाही। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।